प्रकृती ही या ठिकाणी मूल असलेली आणि पुरुष मात्र अनेक. हे अनेक पुरुष या संसारामध्ये फिरत राहतात, संसारामध्ये बद्ध होतात आणि मायेला किंवा प्रकृतीला त्यांना मुक्त करायचं आहे, परंतु ते मुक्त झाले पाहिजेत अशी तिची इच्छा आहे. म्हणून ती नृत्य करते आणि त्या नृत्यातून जो मोहबद्ध होत नाही तो मुक्त होतो, अशी या ठिकाणी समग्र मांडणी आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष आणि मग त्यामध्ये अंधपंगू न्याय हा त्यांनी मांडलेला आहे. अंधपंगू न्याय असं सांगतो की एक आंधळा आणि एक पांगळा यांची जोडी जमलेली आहे. तर आंधळा जो आहे त्याला दिसत नाही आणि पांगळा जो आहे त्याला चालता येत नाही, पण पांगळ्याला दिसतं आणि आंधळ्याला दिसत नाही, पांगळ्याला मात्र दिसतं. मग हा पांगळा आंधळ्याला चालता येतं कारण त्याला पाय आहेत, आंधळ्याला चालता येतं, परंतु त्याला दिसत मात्र नाही. आणि जो पांगळा आहे त्याला चालता येत नाही पण त्याला दिसतं मात्र. मग त्यांची जोडी जमल्यानंतर मग काय झालं तर आंधळ्यांनी पांगळ्याला आपल्या खांद्यावर घेतलं. आता आंधळा चालू शकतो पण त्याला दिसत मात्र नाही. सांगायचे कोणी, दृष्टी कोणी द्यायची आहे तर पांगळ्याने. पांगळ्याच्या दिशादर्शनाने आंधळा चालतो. अशी जोडी त्यांनी या ठिकाणी प्रकृती आणि पुरुषाची गृहीत धरलेली आहे. पुरुष हा द्रष्टा आहे, पुरुष हा ज्ञानी आहे, तो मात्र तो अकर्ता आहे, म्हणजे तो पांगळा आहे, तो काहीच करत नाही. पण करणारी जी आहे ती प्रकृती आहे, परंतु तिला दिसत नाही, म्हणजे ती या ठिकाणी दृष्टीच्या दृष्टिकोनातून दृष्टीहीन आहे, अज्ञानी असं म्हणा. तेव्हा अशी अज्ञानी असलेली, दृष्टीहीन असलेली माया आणि अकर्ता असलेला पुरुष यांची जोडी म्हणजे अंधपंगू न्याय ज्याला म्हणतात. तेव्हा या ठिकाणी पंगवंध असा शब्द वापरला आहे. हा पंगवंध म्हणजे पंगू आणि अंध. तेव्हा अशा पद्धतीने या प्रकृती पुरुषाची जोडी सांख्य तत्वज्ञानाने प्रगट केली आहे. आणि त्याचबरोबर दूध आणि वत्स अशी एक संकल्पना केलेली आहे की दूध या ठिकाणी वत्स आल्याबरोबर, वासरू आल्याबरोबर जसा गाईला पान्हा फुटतो आणि दूध तिच्या आचळातून बाहेर येतं. आता दुधाला काही ज्ञान नाहीये, दूध हे काही सज्ञान नाहीये, पण तरी मग ते कसं काय व्यक्त होतं, ते कसं काय बाहेर येतं तर वासराच्या प्रेमाने. इथे अचेतनाची क्रिया त्याने दाखवली आहे. अचेतन सुद्धा कसं क्रियाशील होतं ते दाखवलंय. तिसरं उदाहरण दिलंय. तुम्ही म्हणाल की मग अचेतन, माया जर अचेतन आहे तर ती क्रियाशील कशी झाली, याचं उदाहरण त्यांनी लोहचुंबकाचं दिलेलं आहे. की लोहचुंबक, आपण जेव्हा एखादं लोहचुंबकाच्या जवळ लोह ठेवतो किंवा लोखंड ठेवतो तेव्हा लोखंड हे हलतं, लोखंडाची सुई हलू लागली. आपण लोहचुंबक जसं जसं फिरवावं तसं तसं लोखंडाची सुई फिरू लागली. मग आता सुईमध्ये चेतनत्व आलं का हो? म्हणजे सुईमध्ये कुठे चेतनत्व आहे? सुई तर अचेतन आहे. मग चेतनत्व कुठे आहे? लोह चुंबकामध्ये. मग त्या लोह चुंबकामध्ये असलेलं जे चुंबकत्व आहे ते या ठिकाणी हलवतं, पण दिसतं काय? दिसतं सुई हल्ल्यासारखी. या ठिकाणी प्रकृती ही हेतुशून्य कशी नाही हे त्यांनी त्यामधून दाखवलंय. आणि याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांचा समन्वय, यांचे एकत्रीकरण, यांचे एक स्वरूप नाट्य म्हणजे हे विश्व आहे, अशी कल्पना सांख्यांनी केलेली आहे. या ठिकाणी प्रसंगमजरम पाशमात्मनः कवयो विदुः स एव साधु शुक्रतो मोक्षद्वारम अपावृतम. मग ते म्हणतात की जो खऱ्या अर्थानं या आसक्तीतून दूर होतो, जो या आसक्तीमधून बाजूला होतो, तोच खऱ्या अर्थाने महापुरुष बनू शकतो. त्याच्यासाठी मोक्षाचे द्वार उघडले जातात. याप्रमाणे तिक्षभः कारुणिकाः सर्वद सर्वदेहिनाम अजातशत्रव शांत साधव साधुभूषणाः. आणि त्यासाठी
त्या ठिकाणी ते म्हणतात की पंचमहाभूत हे द्रव्य गुण आहेत, त्रिगुण. मग हे जे त्रिगुण आहेत हे द्रव्याश्रयी असतात. जे त्रिगुण आहेत सत्व रज तम, काल आपण बघितलं की ही लोहित शुक्ल कृष्णान, लोहित म्हणजे लाल अर्थात रज, त्यानंतर शुक्ल म्हणजे पांढरं म्हणजे सत्व, आणि कृष्ण म्हणजे काळं म्हणजे तम. तेव्हा सत्व रज तम हे जे गुण आहेत हे गुण द्रव्याश्रयी आहेत. मग द्रव्य म्हणजे काय, तेव्हा आपल्याला या ठिकाणी असं स्पष्ट करता येईल की द्रव्याची व्याख्या करत असताना, द्रव्य म्हणजे काय हे सांगत असताना वैशेषिकांनी ही भूमिका मांडलेली आहे की पंचमहाभूत, दिक, काल, आत्मा आणि मन असे 9 द्रव्य आहेत. द्रव्य म्हणजे काय, तर पंचमहाभूत या द्रव्याला गुण हे द्रव्याश्रयी आहेत. गुण हे द्रव्यावर अवलंबून आहेत. गुणाचा संपर्क द्रव्याशी येतो आणि द्रव्य हे गुणाला सोडून राहत नाहीत. कोणते द्रव्य आहेत, तर पंचमहाभूत, दिक, काल, आत्मा आणि मन असे 9 द्रव्य त्यांनी मानले. आता उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी फूल सकाळच्या वेळचं ताजं फूल आहे, दुपारच्या वेळेला ते थोडं मलूल झालं आणि संध्याकाळच्या वेळेला सुकून गेलं. फूल तेच आहे, फूल बदललं नाही, पण फुलाचं कालांतराने त्याचा रंग बदलला. ते मलूल झालं म्हणजे रंग बदलला, निस्तेज झालं, त्याचा मधला वास निघून गेला आणि त्याचं स्वरूपही बदललं. जे टवटवीत होतं ते मुकुलित झालं, जे ताजट तवानं होतं ते मलूल झालं. म्हणजे फूल तेच आहे, फुलात बदल झाला नाही, पण स्वरूपात बदल झाला. त्याच्या कालांतराने त्याचा रंग, त्याचा वास आणि त्याचं स्वरूप हे बदललं. याप्रमाणे गुण आणि द्रव्य याचा विचार आपल्याला करावा लागतो. गुण आणि द्रव्य जरी एकच स्वरूप असलं तरी सुद्धा त्याच्यात प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्व जर आपण लक्षात घेतली तर परिवर्तित आणि अपरिवर्तनीय. परिवर्तित होणारी काय, तर माया आहे. परिवर्तित होणारी काय, तर प्रकृती आहे. ती विनाशी आहे, ती गतिमान आहे आणि ती जड आहे. हे प्रकृतीचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून कालाचा परिणाम कशामुळे होतो, तर काल हा प्रकृतीत आहे. आपण बघितलं पंचमहाभूत, दिक, दिक म्हणजे दिशा, काल, काल म्हणजे ज्याला आपण काळ म्हणतो, टाइम फॅक्टर, आत्मा आणि मन हे द्रव्य आहेत. आणि द्रव्यामध्ये द्रव्य हे गुणाशी संबंधित असल्यामुळं त्यात बदल होतो, परिवर्तित होतं. अपरिवर्तनीय, अविनाशी, स्थिर आणि चेतन म्हणजे भगवान ईश्वर किंवा पुरुष हा अविनाशी आहे, तो स्थिर आहे, तो चेतन आहे. म्हणजे चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे, स्थिरता आहे आणि अविनाशी आहे, तो अपरिवर्तनीय आहे. आणि माया मात्र किंवा प्रकृती मात्र विनाशी आहे, ती गतिमान आहे आणि ती जड आहे. या दोघांचं या ठिकाणी एकत्रीकरण आलेलं आहे. कुठेही पहा, व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, आपण जे जातं वापरतो तर जात्यामध्ये 2 खुंटे असतात, एक खुंटा आतमधला आणि एक बाहेरचा. जो बाहेरचा खुंटा असतो तो फिरत असतो, आतला आणि बाहेरचा दोन्ही जर फिरले तर काय होईल, दोन्ही फिरले तर दळणच होणार नाही. तो पक्का आहे म्हणून ती पाळू तिथे पक्की बसलेली आहे. खालची पाळू पक्की बसलेली आहे, ती जागेवर आहे आणि वरची पाळू मात्र फिरते. खालच्या पाळूला तो जो खुंटा आहे तो पक्का आहे, वरच्या पाळूचा खुंटा मात्र फिरतोय. एक फिरतोय आणि एक पक्का आहे, एक परिवर्तनीय आहे, एक अपरिवर्तनीय आहे, एक स्थिर आहे, दुसरा गतिमान आहे, एक चेतन असल्यासारखा. याप्रमाणे परिवर्तन आणि अपरिवर्तन, या ठिकाणी मायेचं स्वरूप परिवर्तनीय आहे आणि ईश्वर मात्र अपरिवर्तनीय आहे. जसं आपण बघितलं की फूल तेच आहे, फूल बदललं का, फूल बदललं नाही, पण त्याचं रूप बदललं, त्याचा रंग बदलला. याप्रमाणे श्री
भगवानो वाच योग आध्यात्मिक कुसामतो निश्रेयसाय मे. या ठिकाणी भगवंतांनी जो योग सांगितलाय तो आध्यात्मिक स्वरूपाचा. मत्कृते त्यक्तकर्माणस्तक्त स्वजन बांधवा. हा आता या ठिकाणी भगवंतांनी आईला उपदेश करताना तत्वज्ञान सांख्य आहे, परंतु सांख्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा भक्ती हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. कारण आई ही एवढी सुरुवातीचं ज्ञान ग्रहण करण्यास क्षमता तिची कमी आहे. तिची पात्रता, तिची पातळी, तिची काठिण्य पातळी समजून घेण्याची ही कमी असल्यामुळं, त्यांच्या लक्षात आल्यामुळं भगवान म्हणतात, आई तुला मी पहिल्यांदा योग सांगतो, तो भक्ती योग सांगतो. पुढे त्यांनी अष्टांग योगाचं विवरण केलेलं आहे, परंतु आधी भक्ती योगाकडे ते गेले आणि ते म्हणतात, अजात शत्रव शांता, तुला मी भक्तियोग सांगतो. हा भक्तियोग काय? मत्कृते त्यक्तकर्माण. आता भक्ती म्हणजे काय सांगितले हो देवानी? भक्ती म्हणजे काय करायला सांगितलंय? टाळ कुटायला सांगितलेत का? नाही. होम हवन करायला सांगितलंय का? नाही. भमभम करायला सांगितले का? नाही. एक साधं सूत्र सांगितलंय, मत्कृते त्यक्त कर्माणस त्यक्त स्वजन बांधवा. हा माझ्यासाठी, माझ्या प्रीत्यर्थ सगळं सोड, माझ्या प्रीत्यर्थ स्वजन बांधव सुद्धा बाजूला कर. मत्कृते माझ्या कार्यासाठी, माझ्या प्रेमासाठी. जर तुला भक्ती समजून घ्यायची झाली तर माझं प्रेम समजून घ्यावं लागेल. आणि माझ्यासाठी ईश्वर प्रीत्यर्थ सगळं सोडून देणे. त्यक्त कर्माण, सगळे कर्म सोडून दे. या ठिकाणी आपल्याला गीतेच्या 18व्या अध्यायाचा आणि त्यातल्या श्लोकाची आठवण व्हायला हरकत नाही. कोणती? शेवटी भगवंतांनी सांगितलं, हे अर्जुना काहीही विचार करू नकोस, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अंतिमतः अर्जुनाला एकच सांगितलं कृष्णाने की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अगदी तोच आशय या श्लोकामध्ये व्यक्त झालेला आहे. कोणता? मत्कृते त्यक्त कर्माणस त्यक्त स्वजन बांधवा. माझ्यासाठी स्वजनाचा त्याग कर. माझ्यासाठी स्वजन म्हणजे आपले, तू ज्याला म्हणतेस, तू देवाला आपलं म्हण. या ठिकाणी सगळे संत जर आपण लक्षात घेतले, जनाबाई सारखी, हे संत तसं म्हटलं तर शालेय दृष्टिकोनातून त्यांना आपण शिक्षण झालेलं नव्हतं यांचं, परंतु त्यांना अशिक्षित शब्द वापरणं चुकीचं होईल. हे खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित होते, ज्ञानी होते, परिपूर्ण होते. शालेय शिक्षण नसेल झालं, परंतु जनाबाई सारखी दासी जनी, स्वतःला दासी म्हणून घेणारी, मिरवून घेणारी, परंतु भगवंतासाठी किती एकरूप झाली, भगवंतासाठी किती तिने समर्पित भाव या ठिकाणी प्रगट केला. ती म्हणते, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. सगळं ईश्वरच आहे, सगळं देवच आहे. देव खाते देव पिते, मी खाते ते अन्न नाहीच आहे, तो देवच आहे. मी पिते ते पाणी नाही, ते देवच आहे. मी झोपते ती शय्या नाही, तो ईश्वरच आहे. इतकं जर ईश्वराशी एकरूपत्व असेल तर मग अशा जनाबाईसाठी देव का बरं धावून येणार नाही? आणि मग तिच्या अभंगाचा जर आपण अन्वयार्थ लावला, आज किती जरी बौद्धिक पद्धतीने लावला, की असं करेल का विठ्ठल, त्या ठिकाणी येईल का, विठ्ठल आंघोळ घालील का, पण ते तिच्या भाव जाणीवेमध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की हो बरोबर आहे. स्नानाला ती बसते, ती म्हणते की मी आंघोळीला बसले आणि पाणी नाही विसरणाला. अशा वेळेला विठ्ठल तिथे येतो आणि विसरणाला पाणी. जनी बैसे नहायाला पाणी नाही विसरणाला. आता विसरणाला पाणी नाही तर उठायचं कसं हा प्रश्न येतो. आणि विठ्ठल येतो आणि तिला न्हाऊ घालतो, तिला गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकतो. ती झाड लोट करी जनी आणि केर भरी चक्र पाणी. काय असेल, काय भक्तांचं प्रेम असेल. ती झाडलोट करणारी जनी जनाबाई, पण केर भरणारा मात्र चक्रपाणी, गौऱ्या वेचणारा मात्र भगवान विठ्ठल. असं कसं असू शकतं? याचं कारण एकमेव आहे, मदर्थे त्यक्त कर्माणा. माझ्यासाठी सगळं सोडलंय. सुळावर जायची तयारी जिची देवासाठी आहे, त्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? म्हणजे आपल्या जीवाचं मोल देण्याची तयारी ईश्वरासाठी ज्यांची असू शकते,
तेच खऱ्या अर्थानं भक्त. म्हणून भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भक्ती ही शुळावरची पोळी आहे, अवघड आहे. कारण भक्ती म्हणजे केवळ काही वेळ, काही काळ, काही तास ईश्वराशी एकरूपत्व नाही, समग्रपणे ईश्वराशी समर्पण भावना म्हणजे भक्ती. म्हणून मय्यनेन भावेन, माझ्याशी अनन्य. अनन्य म्हणजे काय? माझ्याशिवाय दुसरं काही नाही. अन्य म्हणजे इतर आणि अनन्य म्हणजे काही नाही. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, दुसरं काही असूच शकत नाही, दुसरा विचार नाही. प्रत्येक क्षण ईश्वराशी तल्लीनता, याला म्हणतात अनन्यता. आणि ही अनन्यता आपण म्हणून नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असो, यांनी लहान मुलांच्या निमित्ताने अगदी चुकलिया बाळक बाळ हुरहुरू पाहे. आता चुकलिया माय बाळ हुरहुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. या सगळ्या वर्णनामध्ये आपल्याला एकच दिसतं की अनन्य. मासा आहे पाण्यामधला, ही मासोळी आहे पाण्यामधली. तिला सांगितलं पाण्याच्या शिवाय थोडं, पाणी म्हणजे तिच्यासाठी अनन्यता आहे. मग पाणी नसेल तर ती जगेल का हो? नाही जगणार म्हणले. का हो? पाण्याशिवाय कशी जगेल? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. इथे जी अनन्यता आहे, पाणी म्हणजे त्याच्यासाठी अनन्य आहे. पाण्याशिवाय दुसरं काही नकोय, अन्य पाण्याशिवाय दुसरं काही नाही. नाही, पाण्याच्या ऐवजी तुला दुसरं काही देईल, सोन्यामध्ये टाकील. ती म्हणेल नको मला सोनं. का? मला पाणी पाहिजे, ते माझं जीवन आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की मय्यनेन भावेन भक्तिम कुर्वन्ति ये दृढाम. दृढ भक्ती, त्याच्यातही पुन्हा दृढ शब्द वापरलाय. दृढ हा शब्द काय व्यक्त करतो? गाढता, गाढपणा. तिथे कच्चेपणा नाही, पक्केपणा आहे. कितीही जरी परीक्षा घ्यायचा प्रसंग आला, कितीही जीवनाची परीक्षा द्यायचा प्रसंग आला, तरी ती भक्ती ढळली नाही पाहिजे. त्याला आपण अढळता म्हणतो. ही अढळता ते म्हणतात मय्यनेन भावेन भक्तिम कुर्वन्ति ये दृढाम मत्कृते त्यक्त कर्मणस त्यक्त स्वजन बांधवाः मदाश्रया कथामृष्टा शृण्वन्ति कथयन्ति च. आणखी एक गोष्ट अशी आहे की अजात शत्रवा शांता. भक्त तो असतो जो अजात शत्रू आहे. भक्त तो अजात शत्रू म्हणजे काय? ज्याला शत्रू नाही, जन्मतः शत्रू नाही. कारण शत्रू म्हटलं की वेगळेपणा आला. मग सर्व जर ईश्वर असेल, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, अशी जर भावना असेल तर कोणाचाही विरोध म्हणजे देवाचाच विरोध झाला. कोणाचाही विरोध केला, कोणाचाही द्वेष केला तर ईश्वराचाच द्वेष झाला. का? त्याच्यात ईश्वर नाही का? मग प्रत्येकामध्ये जर ईश्वर असेल, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. प्रत्येकामध्ये जर ईश्वर असेल तर कोणाचाही द्वेष केला तर तो देवाचा द्वेष होणार नाही का? आणि म्हणून ते म्हणतात अजात शत्रव शांता. जो अजात शत्रू आहे, ज्याला शत्रू नावाची गोष्टच माहित नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो की सूर्य, सूर्याला तमारी म्हणतात. तम म्हणजे अंधार, अंधाराचा नाश करणारा, म्हणून तमारी. सूर्याला विचारलं का हो तुम्ही अंधार पाहिला का कधी? सूर्य म्हणेल अंधार काय असतो? सूर्य आल्यावर अंधारच टिकत नाही. शत्रू असेल तर निदान तो समोरासमोर तर यायला पाहिजे. आपण अंधाराचा नाश करणारा म्हणतो, पण नाश करण्यासाठी शत्रू समोर तर पाहिजे. सूर्याला आपण तमारी म्हणतो. तमारी हा डगरू आला चिकी व्यवहाराच्या अंगाने म्हणतो, पण सूर्याने कधी अंधार पाहिलाय का? शक्यच नाही. म्हणून सूर्य जसा अजात शत्रू आहे, तो जसा विश्वमित्र, म्हणून सूर्याला शब्द काय? विश्वामित्र. जो विश्वाचा मित्र आहे त्याला विश्वमित्र म्हणू आपण, जगन्मित्र म्हणू. जो ईश्वर जगाचा मित्र आहे, मित्र म्हणजे सोबती आहे, तो कोणाचा शत्रू असू शकत नाही. त्याप्रमाणे अजात शत्रव शांता साधव साधुभूषणा. हा असा साधुभूषण, साधूसाठी भूषण. आणि मत्कृते त्यक्त कर्माण, माझ्यासाठी सगळे कर्म सोड, माझ्यासाठी सगळे कर्म सोडणारा. मदर्थे श्वंगचेष्टाच. सगळीकडे आपल्याला पुढे 11व्या स्कंधामध्ये सुद्धा हेच दिसेल. भगवंतांनी उद्धवाला ज्ञान सांगताना, भक्तीचं वैशिष्ट्य सांगताना मदर्थे श्वंगचेष्टाच, माझ्यासाठी सगळं कर, सगळ्या चेष्टा,
सगळ्या चेष्टा म्हणजे क्रिया, सगळ्या प्रकारच्या क्रिया माझ्यासाठी कर, काम माझ्यासाठीच कर, त्याचप्रमाणे जप माझाच कर, उपास माझ्यासाठीच कर, उपासना माझीच कर, आणि त्यक्त कर्माणस त्यक्त स्वजन बांधवा, माझ्यासाठी सगळ्यांचा त्याग कर, सगळे बाजूला गेले तरी चालतील, माझा त्याग करू नकोस. आणि म्हणून मदाश्रया कथामृष्टा, कथा कोणत्या सांगायच्या? या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रकारचे धर्म सोडून दे, असे जे कृष्ण म्हणतात. तर हे कोणते धर्म आहेत हो? त्यांनी सांगितलं की 18व्या अध्यायामध्ये, जेव्हा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, मामेकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये, बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे. हे धर्म कोणते? हे धर्म हिंदू, ख्रिश्चन, ईसाई, पारशी, मुस्लिम हे धर्म नाही आहेत. कृष्णाच्या वेळी हे धर्म नव्हते. मग हे कोणते धर्म आहेत? इंद्रिय धर्मान परित्यज्य, असा आपल्याला अर्थ घ्यावा लागतो. इंद्रिय धर्मान म्हणजे इंद्रियाचे सगळे धर्म. डोळे तुम्ही पहा विठ्ठलाचे रूप, डोळ्यांनी काय पाहायचंय? जगत पदार्थ पाहायचे नाहीत, जगातल्या वस्तू पाहायच्या नाहीत. डोळ्यांनी पाहायचं असेल तर देवाकडेच पहा. कानांनी बाकीच्या कथा ऐकायच्या नाहीत, बाकीच्या गाथा ऐकायच्या नाहीत, स्त्री गाथा ऐकायच्या नाहीत, बाकीच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. मग ऐकायच्या त्या पुराण श्रवण, पुराण आणि श्रवण हेच खऱ्या अर्थाने ऐकणे, ते पुराण श्रवण. आपण शिवसेवेमध्ये बघितलंय, जनी जनार्दन संत असं म्हणतात की ऐकणे, श्रवण, पुराण, कीर्तन. ऐकायचंय ते पुराण कीर्तनच ऐकायचंय, खायचंय ते नैवेद्य तीर्थच खायचंय, चालायचंय ते प्रदक्षिणाच व्हायला पाहिजे. पायाचे चालणे नेहमी प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. बोलायचं ते बोलणं नाहीच, ते भगवंताची स्तुती हेच बोलणं. म्हणजे या ठिकाणी जिम्हेचा उपयोग स्तुतीसाठीच आहे. डोळ्याचा उपयोग फक्त ईश्वराचं रूप पाहण्यासाठीच आहे. कानाचा उपयोग फक्त भगवंताच्या कथा ऐकण्यासाठीच आहे. हातांचा उपयोग भगवंताची सेवा करण्यासाठीच आहे. आणि पायांचा उपयोग भगवंताच्या मंदिराकडे जाण्यासाठीच आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरार्पणता, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूपता, भगवंताच्या गाथा आणि कथा. मदाश्रया कथामृष्टा शृण्वन्ति कथयन्ति च, शृण्वन्ति कथयन्ति च, सांगा आणि ऐका. सांगायचंय आणि ऐकायचंय माझ्याच कथा, दुसरं काहीच नाही. तपंती विविधास्तापा तयेना मद्गत चेतसहा. आणि याप्रमाणे ते येते साधव साध्वी सर्व संग विवर्जिता, त्यालाच त्यांनी भक्ती म्हटलंय. यालाच साध्वी, मग स्त्री असेल तर साध्वी, पुरुष असेल तर साधू, सर्व संग विवर्जिता, आणि त्यालाच साधू म्हटलंय. तोच खरा भक्त, तोच खरा साधू, तोच खरा संत, तोच खरा माझा परमप्रिय भक्त. आता या ठिकाणी भक्तीचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार साधन भक्ती आहे आणि दुसरा साध्य भक्ती आहे. ज्याला आपण भगवंताची भक्ती, ही दोन प्रकारची आहे. जी भगवंताशी एकरूप झालेली, भगवंताशी तन्मय झालेली श्रेष्ठ दर्जाची, ज्याला पराभक्ती असं म्हणतात. जी एकरूपत्व भगवंताशी प्राप्त झालेली पराभक्ती. पराभक्ती म्हणजे त्या पराभक्तीमध्ये भगवंत हाच परमप्रिय विषय असतो. या ठिकाणी भगवंताशी एकरूपता प्राप्त झालेली असते, ती पराभक्ती. आणि हीच पराभक्ती ही साध्य भक्ती आहे. त्या ठिकाणी भक्तीतून काही साध्य करायचं नसतं. भक्ती ही साधन राहतच नाही, ती साध्य बनते. साधन कुठपर्यंत? समजा साधन शब्दाचा वापर आपण, समजा वरती जायचंय, एखादी शिडी आपण वापरली, वरती गेलो, शिडी काढली, झालं काम, शिडी काढून घेतली, ती साधनात्मक झाली. वरती येण्याचं साधन म्हणून शिडी वापरली. तशी भक्ती सुरुवातीला साधनात्मक असते, परंतु शेवटी ती साध्यात्मक बनते. आता या ठिकाणी भक्ती साधन राहतच नाही, भक्ती हीच जीवनाचं एकरूपत्व, परिपूर्णत्व बनते. त्याला आपण वशीकार वैराग्य असा शब्द वापरलाय. जो वैराग्यामध्ये परिपूर्ण, त्या ठिकाणी भक्ती ही सहज भक्ती आहे. सहज भक्ती हा स्वभाव बनतो, भक्ती हीच सहज बनते. त्या ठिकाणी
सहजता, सहज जीवनाचं कार्य हेच भक्तिरूप बनतं. आणि म्हणून त्याला पराभक्ती असा शब्द वापरतात. आणि म्हणून ते म्हणतात की असा जो पराभक्ती स्वीकारलेला भक्त आहे तोच खऱ्या अर्थानं तर येते साधावा साध्वी, त्यांनाच आपण साधू म्हणू, त्यालाच आपण साध्वी म्हणू. संगच तेश्वते प्रार्थ, आणि त्यांचा संग, अशा भक्तांचा संग, अशा भक्तांची संगती ही खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनात उद्धारक आहे. संग दोष हराय येते, संग दोष नष्ट करणारी आहे. संघामध्ये दोष निर्माण होतो, कोणाशाही संगतीमध्ये दोष निर्माण होतो. का तर त्याचे काही गुण आपल्याला लागतात. आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. काही ना काहीतरी गुण दोष एकमेकांचे लागतातच. परंतु अशा साधूंच्या संगतीमध्ये दोष लागत नाहीत. कारण साधू संगती, अशा साधू लोकांची संगती आपल्याला मुक्ती देणारी आहे, आपल्याला या ठिकाणी पराभक्तीचा अनुभव देणारी आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा दुर्लभम त्रैवैरेते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत सांगितल्यात. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रयम. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्व म्हणजे काय? मनुष्यत्व म्हणजे नुसता मनुष्य जन्म नाही. आपणही मानवी जन्मामध्ये आलोत, पण अनेक लोक माणूस बनून सुद्धा माणूस नसतात. आपण म्हणतो ना, माणसा माणसा कधी होशील माणूस. असं का म्हणलं असेल बहिणाईंनी? माणसा माणसा कधी होशील माणूस, याचा अर्थ असा की माणूस आहे जन्माने, परंतु वृत्तीने माणूस नाही, कर्माने माणूस नाही, स्वभावाने माणूस नाही. मग कोण आहे? स्वभावाने क्रूर आहे, अहो मग तो वाघाचा स्वभाव झाला. स्वभावाने लांडग्यासारखा आहे, मग तो लांडग्याचा स्वभाव झाला. कुत्र्यासारखा आहे, तो कुत्र्याचा स्वभाव झाला. माणूस कुठं झाला? म्हणून मानव जन्माला आल्यानंतरही 2 हात 2 पाय डोकं म्हणजे काय मानव नाही. मानव हा स्वभाव आहे. मानवीयता, मानुषता ज्याला आपण म्हणू, ज्याला आपण दया, हे माणसाचा स्वाभाविक धर्म असला पाहिजे. म्हणून माणसाचा स्वाभाविक धर्म दया आहे, माणसाचा स्वाभाविक धर्म प्रेम आहे. म्हणून मुमुक्षत्व प्राप्त होण्याच्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. एक तर मनुष्यत्वम, मानवी जन्माला येऊन सुद्धा मनुष्यत्व मिळवायला सुद्धा फार दिवस लागतात. आपल्यामध्ये सुद्धा माणूसपणा, आपल्यामध्ये सुद्धा मनुष्यत्व येण्यासाठी फार दिवस लागतात. सगळं आयुष्य पहिले 5-50 वर्ष तर मनुष्यत्व येण्यासाठीच जातात. 2 हात 2 पाय डोकं आहे, डोळे आहेत, कान आहेत, पण मानव म्हणून तुम्ही या ठिकाणी तुमचं रूप प्रगट केलेलं नाही. माणूस असून सुद्धा तुम्ही जर जनावरासारखे वागू लागले तर तो माणूसपणा नाही. मग दुष्टाप्रमाणे आपण रावण बघतो, कुंभकर्ण बघतो, हे काय मानव नव्हते? राक्षस होते म्हणजे काय? कोण होते? मानवच होते. पण ते दुसऱ्याची स्त्री पळवण्याचा विचार करणारा रावण, दुसऱ्याचे पैसा लुटणारा एखादा राक्षसी वृत्तीचा, तो काही माणूस असू शकत नाही. म्हणून आधी मनुष्यत्व निर्माण होणं, मग मनुष्यत्व नंतर मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा, आणि महापुरुष संश्रयम. महापुरुष संश्रयम म्हणजे मोठ्या साधू लोकांची संगती. ही दुर्लभ मानलेली आहे. म्हणून या दुर्लभ असणारी गोष्ट साधू लोकांची संगती आहे. अशा साधू लोकांच्या संगतीमध्ये जे कोणत्याही प्रकारचं कोणाचा द्वेष करत नाहीत, मत्सर करत नाहीत, त्रास देत नाहीत. आणि याचं वर्णन आपण अहिंसाधारी पुरुषाच्या मध्ये भगवान ज्ञानेश्वरांनी जेव्हा भगवंताच्या गीतेचा अनुवाद केला ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने, तेव्हा आपण बघितलंय की ज्ञानी पुरुष कसा वागतो, अहिंसाधारी पुरुष कसा वागतो. अहो जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, राहटने ते अहिंसेचे रूप जाण. जगाची या सुखोद्देशे म्हणजे भक्त कोण असतो, अहिंसाधारी पुरुष कोण असतो, ज्ञानी कोण असतो, याचं वर्णन जर पाहायचं झालं तर माऊलींच्या या शब्दाकडे बघितलं पाहिजे. ते म्हणतात 16व्या अध्यायामध्ये की अहिंसाधारी पुरुष किंवा जो जगाचं कल्याण चिंततो खरा साधू, जगाची या सुखोद्देशे, जगाच्या सुखाच्या उद्देशाने जो वागतो, जो राहतो, जो त्याचं जीवन जगतो, तो खऱ्या अर्थाने अहिंसाधारी आहे. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, या ठिकाणी 3 गोष्टी सांगितल्यात. शरीराने
मनाने आणि वाचेने. जगाच्या सुखासाठी प्रयत्न करणारे खूप आहेत, पण वरवर प्रयत्न करणारे असतात, अंतःकरणपूर्वक नसतात. ते म्हणतात फक्त तोंडाने बोलून नाही, मला जगाचं कल्याण करायचंय असं तोंडाने बोलून नाही. शरीर, वाचा आणि मानसे स्वतःच्या कार्यपद्धतीने, शरीर म्हणजे कार्य, स्वतःचं कार्यही तसंच पाहिजे, बोलणंही तसं म्हणजे कृती तशीच पाहिजे आणि उक्ती तशीच पाहिजे. बोलणंही तसंच पाहिजे आणि चालणंही तसंच पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे जो खऱ्या अर्थाने भक्त आहे, जो साधू आहे, तो जगाच्या सुखोद्देशी शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसेचे रूप जाणं, अशा रूपामध्ये माऊलीने त्याचं वर्णन केलंय. किंवा परिमाणू पांगुतले जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. 13व्या अध्यायातलं वर्णन जर आपण वाचलं तर या समोर दिसणाऱ्या जीवजंतूवर माझा पाय पडेल चालताना, म्हणून कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. कारुण्यामध्ये पावलं आपले लपून तो चालतो. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवा तळी अंथरितू आपुला जीवू. हे वर्णन माऊलींनी केलेलं आहे. हे वर्णन कोणाचं आहे? हे साधूच आहे, हे श्रेष्ठ दर्जाच्या महंतांचं आहे की जे जीवजंतूचाही द्वेष करत नाहीत, मत्सर करत नाहीत. त्यांच्या अंतःकरणपूर्वक केवळ दयाच त्यांच्या अंतःकरणामध्ये भरलेली असते. असे जे खरे साधू आहेत त्यांची संगती मुक्तिकारक आहे, त्यांची संगती आम्हाला मोक्षकारक आहे, त्यांची संगती भक्ती निर्माण करणारी आहे, साध्य भक्ती निर्माण करणारी आहे. म्हणून ते म्हणतात सताम प्रसंगान मम वीर्य संवदो भवंती हृत्कर्ण रसायना कथा. हृत्कर्ण रसायना, कानाचं रसायन कोणतंय? भगवंताच्या कथा. आपण आपल्या कानामध्ये काही जर दोष निर्माण झाला तर आपण डॉक्टरकडे जातो, कान नाक घसा तज्ञाकडे जातो. काय हो म्हणले, कानात काहीतरी वाजतंय, आवाजच येतोय. मग डॉक्टर पाहतात. ते काय पाहतील हो? तुमचा कानाचा पडदा पाहतील आणि त्यावर औषध देतील. पण हा झाला भौतिक भाग. या ठिकाणी भगवंत म्हणतात हृत कर्ण रसायना कथा. भगवंताच्या कथा ह्या कानाच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरणात जाणाऱ्या आहेत, तुमच्या मनात जाणाऱ्या आहेत. आणि म्हणून हृत्कर्ण रसायना, ह्या कथा म्हणजे एक रसायन आहे, ह्या कथा म्हणजे एक औषध आहे. जे औषध, जे रसायन तुमच्या अंतःकरणातले सगळे दोष नष्ट करतील. भवंती हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषणा दाश्वप वर्ग वर्तमनी श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यती. ही भक्ती कशी निर्माण होईल? भक्ती आपोआप निर्माण होत नसते, भक्ती हळूहळू निर्माण होते. ती आधी कानाच्या माध्यमातून ती प्रवेशते. कानाच्या माध्यमातून म्हणजे आधी भगवंताच्या कथा ऐकण्याची सवय केली पाहिजे. आधी भगवंताच्या कथा कानाच्या माध्यमातून अंतःकरणात गेल्या पाहिजेत आणि अंतःकरणात गेल्यानंतर हळूहळू अंतःकरण शुद्ध होतं. तर जोषणादाश्व अपवर्ग वर्तमनी. अपवर्ग वर्तमनी, अपवर्ग म्हणजे मोक्ष, मोक्ष प्राप्त करण्यासाठी. पवर्ग म्हणजे हा सगळा संसार. पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा. आपण म्हणतो ना पवर्ग रचिता देवी, पफ ब भम. तेव्हा प ज्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये पवर्ग शब्द इकडे व्याकरणामध्ये पफ ब भम या अर्थाने, परंतु दुसरा अर्थ असा आहे की संसार. सगळ्या गोष्टी सांसारिक ज्या आहेत त्या सांसारिक गोष्टीच्या पलीकडे आपल्याला अपवर्ग म्हणजे ईश्वर, मोक्ष, स्वर्ग या ठिकाणी तज्जोषणादाश्वप वर्ग वर्तमनी श्रद्धा. त्यासाठी श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचा रतिर्भक्तीर भगवती, भगवंताच्या ठिकाणी असणारी रती म्हणजे भक्ती. या ठिकाणी आता भक्तीची व्याख्या केलेली आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे रती, रती म्हणजे प्रेम. आता प्रेम तर सहज स्वभाव आहे माणसाचा. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम शिकवावं लागत नाही, प्रेम सहज प्रगट होतं. जसं आईच्या मनामध्ये मुलाबद्दलचं प्रेम, अपत्याबद्दलचं प्रेम आपोआप निर्माण होतं. गायीमध्ये वत्साबद्दलची वत्सलता आपोआप निर्माण होते. हेच प्रेम आहे. पण हेच प्रेम ईश्वराच्या निमित्ताने झालं, ईश्वरासाठी झालं तर त्याला एकातून दुसरी गोष्ट कशी निर्माण होते हे ते सांगतात. या ठिकाणी आधी पहिल्यांदा भगवंता
भगवंताच्या बद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी, भक्ती निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे? ते म्हणतात साधू संगती केली पाहिजे. पण साधू कोणते तेही त्यांनी सांगितलंय. साधू जीवाचा मत्सर न करणारे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, निर्मत्सराणाम सताम, जे आपण सुरुवातीला बघितलं. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. निर्मत्सर, जे कोणाचाही मत्सर करत नाहीत, कोणाचाही द्वेष करत नाहीत, कोणाच्याही बद्दल त्यांच्या मनामध्ये असूया नाही, प्रेम आहे. जगातल्या जीवाबद्दल, सगळ्या जगातील चराचर सृष्टीबद्दल असलेली प्रीती त्यांच्या मनामध्ये, आणि त्यांच्यासाठी, माझ्यासाठी ज्यांनी सगळं काही सोडलेलं आहे, त्यक्त कर्माणा, हा माझ्यासाठी सगळे कर्म सोडून दिलेत, असे जे साधू आहेत ते खरे साधू. या ठिकाणी आपण भोंदूला साधू म्हटलेलं नाही, त्यांनी खोटेपणाला साधू म्हटलं नाही, नुसत्या डामडौलाला साधू म्हटलं नाही. तर असे साधू जे असतील त्यांचं संग, त्यांची संगती खऱ्या अर्थाने परमार्थाला उपयुक्त आहे, उपकारक आहे. म्हणून दुर्लभम त्रय वैर येते मनुष्यत्व मुमुक्षुतम महापुरुष संशयम. शंकराचार्यांनी जो महापुरुष संशयम म्हटले ते हे. मग याच्यातून आधी काय होईल? आधी साधूची संगती. ज्यांनी जनार्दन स्वामीने एका पदात म्हटलंय ना की नारद हा साधू संगू, नारद देवर्षी झाला, प्रल्हादाला आधला साधू संगू. नारद सुद्धा देवर्षी कधी झाला? तो जेव्हा त्याला साधूचा संग प्राप्त झाला तेव्हा. जेव्हा त्याला संगती प्राप्त झाली, भगवंताची प्रेम उत्पन्न करण्याची प्रक्रिया कशी होते हे ते सांगतात. साधू संगती पहिल्यांदा आहे. साधू संगतीनंतर मग साधू संगतीमधून काय होईल? साधू काय करतील? हो, साधू परस्परांच्या मध्ये भगवंताचीच चर्चा करतील, भगवंताचीच कथा गातील, त्यांचीच गाथा गातील, त्यांचेच नाम घेतील, आणि म्हणून त्यांच्या नावाने आपलं अंतःकरण भरून जाईल. आपल्या कानामनामध्ये भगवंताच्या कथाचं रसायन जाईल, आणि ते रसायन गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे दोष नष्ट होतील. भक्त्या पुमान जात विराग इंद्रियात, त्यातून हळूहळू वैराग्य निर्माण होईल. म्हणजे भक्तीतून वैराग्य निर्माण होईल आणि इंद्रियाच्या बद्दलचं प्रेम कमी होईल. दृष्टश्रुता मंद्र च नानुचिंतया चित्तसे यतो ग्रहणे योग युक्तो यतिष्यते योग मार्गैः. आणि वैराग्य, भक्तीच्या निमित्ताने वैराग्य, मनोनिग्रह हा आपोआपच ज्ञानेन वैराग्य विजृंभतेन योगेन मय्यर्पितयाच भक्त्या माम प्रत्यगात्मान मेवहा वरुंधे. मा या ठिकाणी प्रत्यगात्मा, माम प्रत्यगात्मान मेवा हा वरुंधे. प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला ईश्वर, प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला भगवंताचा अंतरात्मा हा प्रत्येकाचा ईश्वर रूपच आहे. तोच या ठिकाणी मानवी रूपाने किंवा जीव रूपाने प्रगट झालाय. म्हणून आपण मगाशी बघितलं की सांख्य तत्वज्ञान असं सांगतं की पुरुष अनेक आहेत, प्रकृती मात्र एक आहे. पुरुष अनेक पुरुष ही संकल्पना सांख्य तत्वज्ञानाने मांडली. अनेक पुरुषत्व, सगळे जीव म्हणजे पुरुष आहेत, आणि माया ही मात्र एक आहे, प्रकृती मात्र एक आहे. याप्रमाणे ते म्हणतात की हे आई, आपोआप हळूहळू भक्तीच्या द्वारे मुक्तीकडे कसं जाता येतं हे सांगताना चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं की वैराग्य निर्माण होतं, आणि वैराग्य निर्माण झाल्याबरोबर असे वयायम. आता हे वैराग्य कशा प्रकारचं आहे हे सांगताना ते म्हणतात हे वैराग्य विविध प्रकारचं असतं. वैराग्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. प्रामुख्याने ज्याला वैराग्य शब्द आपण वापरतो आज, तो केवळ एक प्रकारचं वैराग्य नाहीये. वैराग्याच्या मध्ये पहिली पायरी यतमान वैराग्य, ही पहिली पायरी आहे. नंतर आता यतमान वैराग्य म्हणजे काय? तर सुरुवात, प्रारंभ श्रद्धेने होतो. अंतःकरणात श्रद्धा निर्माण झाली पहिल्यांदा. ही अंतःकरणातली श्रद्धा म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे की गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. गुरुच्या द्वारे जो आपल्याला उपदेश प्राप्त झाला,
ज्या वेदांत वाक्याचा उपदेश प्राप्त झाला त्याच्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा, ही पहिल्यांदा हा आधार आहे. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय की श्रद्धा रतिर्भक्ती अनुक्रमिष्यती. अनुक्रमिष्यती, अनुक्रम सांगितलाय, एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, पण ते एका दिवशी होईल का होईल? अहो एका दिवशी कसं होईल? काय 1 वर्ष? 10 वर्ष नाही. अहो जन्म घ्यावे लागतील. पहिल्या जन्मात एक श्रद्धा निर्माण झाली, बास झालं, एक जन्म आपल्याला निदान सत्कारणी लागला का श्रद्धा निर्माण झाली. मग दुसरा जन्म, कारण हे तर जन्मजन्मांतरी चाललेलंच आहे, गतिमान जीवन आहे. त्याप्रमाणे या जन्मातून पुढच्या जन्मात मग या श्रद्धेची आधी बेसमेंट तयार झालं, पायरी तयार झाली श्रद्धेची, बस आता याच्यावर इमारत उभी राहू शकते. यतमान वैराग्य पहिल्यांदा, हे श्रद्धा हा त्याचा आधार आहे. या वेळेला विषय वासना ह्या प्रबल असतात, परंतु कष्टाने संयमपूर्वक त्या विषय वासनेला आपण थांबवतो, आणि हीच गोष्ट यतमान वैराग्यातून व्यक्त होते. हे पहिलं आहे. म्हणजे वैराग्याच्या सुद्धा अनेक पायऱ्या आहेत. वैराग्य हे श्रद्धा हा त्याचा आधार आहे. विषय वासना या काळात प्रबल आहे, परंतु कष्टाने संयमपूर्वक आपल्याला त्या बाजूला करता येतात. दुसरं व्यतिरेक वैराग्य. आता पहा, आपण कशात बसायचं किंवा बसलो हे आपलं आपण ठरवावं. व्यतिरेक वैराग्य यावेळेला इंद्रिय हे असंयमान आहे, हे आपत्तिकारक आहे असं वाटून आपण त्याचे संयम त्याला बाळगतो, आणि संयम हा सुखकारक असल्याचं आत्मनिरीक्षण आपलं होतं. हा झाला व्यतिरेक वैराग्याचा भाग. तिसरं एकेंद्रिय वैराग्य. या वेळेला शमदमादी प्रबल दुर्जन सहवास टाळून सज्जनाचा सहवास आपण करतो. शम दम उपरती तितिक्षा समाधान शांती श्रद्धा ह्या गोष्टी प्रबल व्हायला लागतात, आणि काम क्रोध लोभ मोह हे पूर्णपणे दुर्बल होतात. मूळ मुद्दा कसा आहे? आपण आरोग्य संपन्न आहेत, याचा अर्थ तुमच्यात रोग नाहीत का? याचं उत्तर रोग आहेतच. आपल्यात रोग आहेत? हो आहेत. मग ते का नाही प्रगट झाले? अहो आरोग्यामधल्या गोष्टी प्रबल आहेत म्हणून रोग प्रबल नाही. थोडं जरी आपली शक्ती कमी झाली की रोग वाढले. मग म्हातारपणात रोग का वाढतात? शक्ती कमी होते म्हणून रोग वाढतात. म्हणून रोग आणि निरोगीपणा हे आमच्या शरीरात दोन्ही आहे. फक्त दाबायचं कशाला? रोगाला दाबायचं का निरोगीपणाला? या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं. म्हणून औषध पाण्याच्या निमित्ताने आपण पुन्हा निरोगी होण्याचा प्रयत्न करतो. तसं कामक्रोध लोभ मोह आपल्यात आहेतच, ते नष्ट होत नाहीत, परंतु त्याच्यावर नियंत्रण मिळवायचंय ते शमदमानी. दुर्जन सहवास टाळून, मित आहार घेऊन, निद्रा कमी करून, कासवाप्रमाणे आपण कुर्मांगानीव सर्वशः याप्रमाणे जितेंद्रियत्व मिळवायचे. तो झाला एकेंद्रिय. आणि चौथं वैराग्य वशीकार वैराग्य. परवा चैतन्य महाराजांनी याचा उल्लेख केला, वशीकार वैराग्य. हा वशीकार वैराग्य म्हणजे काय? या वेळेला व्युत्थान दग्धप्राय झालेलं असतं, अंकुर उठत नाहीत. मग कसे? ते म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या राखेमध्ये आपण जरी तूप टाकलं, राखेत तूप टाकलं, अग्नी भडकल का? अहो कसा भडकल? तिथं अग्नीच नाहीये. तूप टाकल्यावर अग्नी भडकतो हे खरंय. हविषा वर्तमेव आपण म्हणतो ना, हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. हविषा कृष्ण वर्तमेव. आपण हविष्यान्न टाकलं, तूप टाकलं तर अग्नी भडकतो हे खरंय. पण जिथे राख आहे तिथे अग्नी भडकेल का? नाही. तसं जर निगीर्ण मनलो यथा, ज्याप्रमाणे जिथे अनल नाही, जिथे अग्नी नाही असं मन तयार होतं, म्हणून भाजलेली नाही जशी पुन्हा उगवत नाही, किंवा राखेतून ज्याप्रमाणे पुन्हा किती फुंकलं तरी जसं स्फुल्लिंग निघत नाही, त्याप्रमाणे हे जे वशीकार वैराग्य असणारे लोक आहेत किंवा ज्ञानी आहेत, ते त्यांचा वासना क्षय झालेला असतो. विषय वैतृष्ण्य हा त्यांचा सहज स्वभाव असतो. सहज स्वभाव असतो. चित्तवृत्ती निरोध हा त्यांचा सहज स्वभाव असतो. हीच त्यांची समाधी स्थिती. याला आपण ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणू. हे अशा पद्धतीने या ठिकाणी पातंजल योगसूत्रामध्ये याचे विवरण करण्यात आलेलं आहे. अशी भूमिका या ठिकाणी प्रत्यक्ष कपिलाचार्यांनी घेतली आहे. कारण सांख्य तत्वज्ञान हे पातंजल योगसूत्राशी जुळणारं तत्वज्ञान आहे. कारण दोन्हीचाही अनेक ठिकाणी समानता आपल्याला दिसते.
आणि पुढे जेव्हा आपण अष्टांग योगाचं विवरण करणार आहेत ते भगवंतानी याच आधारे केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल की योगेन मयी अर्पितच्या याच्या भक्त्या, तेव्हा मला अर्पण केलेली भक्ती, सर्वस्वार्पण केलेली भक्ती ही श्रेष्ठ आहे. आता माम प्रत्येकात्मान मेहावरुंधे, अशा प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे, अंतरात्मा या रूपाने. तो ज्ञानयुक्त, वैराग्ययुक्त आणि योगयुक्त आहे, अशी सुदृढ भूमिका या ठिकाणी निर्माण होते. आता यानंतर देवहूती काय बोलेल आणि भगवान तिच्या प्रश्नाला काय उत्तर देतील आणि या ठिकाणी भगवंतांनी दिलेल्या योग कसा साधायचा, आपल्यावरती नियंत्रण कसं निर्माण करायचं या संबंधीचे विवरण करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगता येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती विद्यात